नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर जिले की रामटेक तहसील अंतर्गत आने वाले पिपरिया पेट से लेकर रामटेक गढ़ मंदिर तक रोपवे निर्माण होने वाला है। इसी के विरोध में रामटेक गांधी चौक परिसर में सर्वदलीय जनसभा का आयोजन किया गया, जिसमें सर्वसम्मति से निर्धारित स्थल से रोपवे का निर्माण न करने की मांग की गई है तथा प्रकरण को लेकर न्यायालय एवं आंदोलन का इशारा भी दिया गया है। आज रामटेक गांधी चौक इथे रामटेक गड मंदिराकरिता जो रोपवेचा जो एकंदरीत प्रस्ताव या ठिकाणी आलेला आहे, त्या रोपवेचं इन्स्टॉलेशन ज्या ठिकाणी होत आहे ते ठिकाण रोपवेकरिता पर्यटनाच्या दृष्टिकोनातून हितकारक नसून तेथील लोकवस्तीच्या साठी सुद्धा ते अडचणीचं ठरत आहे। शिवाय या ठिकाणी जे केंद्र सरकारने नामदार नितीनजी गडकरी साहेबांनी जो निधी दिलेला आहे तो नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया याच्या अंतर्गत नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड हे गव्हर्नमेंट एंटरप्राइज आहे, त्यांच्या माध्यमातून हा निधी आहे। या निधीचा दुरुपयोग होऊ नये असं गडकरी साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे। सर्व स्थानिकांनी आज या ठिकाणी बैठक घेतली, त्यांनी सांगितलं, समजावून सांगितलेलं आहे की या निधीचा दुरुपयोग कशा प्रकारे होत आहे, सरकारी निधीचा त्या ठिकाणी फसवणूक होत आहे, नागरिकाच्या जो काही एकंदरीत त्या ठिकाणी कुठलाही हितकारक होणार नाही, ना नगर परिषदेला प्रॉपर असे इन्कम मिळेल ना ग्रामपंचायतला, कारण त्या ठिकाणी पर्यटकच येऊ शकत नाही, तिथे पार्किंगची जागा नाही आहे, रहदारीसाठी त्या ठिकाणी वाहतुकीचे जास्तीत जास्त त्या ठिकाणी अडचण निर्माण होण्यासारखा स्पॉट आहे। त्यामुळे सदर जागेचा निषेध आज सर्व लोकांनी या ठिकाणी केलेला आहे।